Hello, good morning, student. Today is 11th of December 2020, and today we will start our next poem, number 17, Curiosity. तर क्युरिओसिटी म्हणजे काय? तर जाणून घेण्याची इच्छा, किंवा त्याला आपण म्हणू शकतो जिज्ञासू वृत्ती. दॅट इज कॉल्ड क्युरिओसिटी. So here one girl is there, or boy. She is asking some questions. Actually, she is having curiosity to knowing everything about it. So let's see what he is going to know. Tell me everything. What makes it winter? मला सांगा की हिवाळा ऋतू कुठून येतो, अँड देन स्प्रिंग, आणि त्यानंतर वसंत ऋतू कसा येतो किंवा कसा येतो, तो कुठून येतो. विच आर द चिल्ड्रन बटरफ्लाईज. चिल्ड्रन बटरफ्लाय मीन्स यंग वन ऑफ बटरफ्लाईज, म्हणजे छोटे छोटे जे बटरफ्लाईजचे जे छोटे पिल्लं असतात ते कुठून येतात किंवा कोणते आहेत ते. आपण जनरली बघतो की बटरफ्लाय एका अळीच्या ते याच्यामध्ये असते, त्याच्या आजूबाजूनी पूर्ण आधी अळई फॉर्ममध्ये असते बटरफ्लाय, मग त्यातून ती कोशामध्ये जाऊन तिचा कोश फुटून मग त्यातून बटरफ्लाय निघत असते. तर जनरली तिला म्हणायचं आहे की जी बटरफ्लायज आहे त्याचे चिल्ड्रन कुठून येतात किंवा कोणते आहेत. व्हाय डू पीपल कीप विंकिंग देअर आईज. लोकांसारखे डोळ्यांची उघडझाप का करत असतात. विंकिंग म्हणजे काय? उघडझाप करणे डोळ्यांची. वेअर डू बर्ड्स स्लीप. पक्षी कुठे झोपतात. डू बीज लाईक टू स्टिंग. स्टिंग म्हणजे काय? डंख मारणे. मधमाशीला डंख मारायला आवडतो का. टेल मी प्लीज एव्हरीथिंग. आणि प्लीज कृपा करून मला सगळं हे काही सांगा, मला यातलं काही माहिती नाही आहे असं ती बोलते. टेल मी आय वॉन्ट टू नो व्हॉट मेक्स लीव्स ग्रो. मला सांगा, मला जाणून घ्यायची इच्छा आहे की पानं कशी मोठी होतात. झाडाची जी पानं आहे ती आधी कवळी असतात, छोटी असतात, मग ती नंतर मोठी कशी होतात. इन द शेप्स दे ग्रो. आणि त्यांना जो शेप येतो तो कसा येतो. व्हाय डू गोल्डफिश कीप च्युईंग. आणि जी गोल्डफिश आहे ती सारखी अशी चावत का, म्हणजे तिचं तोंड असं सारखं हालत का असतं, का बरं, काय चावत असते ती. अँड रॅबिट वॉर्बल देअर नोजेस. आणि जे रॅबिट्स आहे, वॉर्बल म्हणजे काय, वळवळ करणे, ते रॅबिट्स त्यांच्या नाकसारखं हलवत कसे असतात. जस्ट फ्रॉम हॅबिट्स. त्यांना ही सवय असते का. व्हेअर डज द विंड. आणि हवा कुठे जाते. व्हेअर इट गोज अवे गो. आणि ती दूर दूर कुठपर्यंत जात असते. टेल मी. और डोंट इवन ग्रोन अप स्नो. प्लीज मला सांगा. आणि जे मोठे मोठे होणारे मुलं आहे कमीत कमी त्यांना तरी सांगा, म्हणजे त्यांना तरी हे माहिती होईल की या सगळ्या गोष्टी कशा घडत असतात. सो लाईक दॅट दिस गर्ल इज आस्किंग अस मेनी क्वेश्चन्स. ॲक्च्युली these questions are in her mind. She wants to know everything about the nature. That's why she is asking the questions. So here she is having curiosity, that's why she is asking questions. So you also have to ask question if you have any doubt or any curiosity regarding anything. So you just have to ask your teacher or your parents. तुम्हाला जर एखादी प्रश्न पडत असेल तर तुम्ही नक्कीच तो तुमच्या शिक्षकांना किंवा पालकांना विचारला पाहिजे, कारण त्या गोष्टी तुम्हाला माहिती नसतात. आणि मग जर तुम्ही जाणून घ्यायची इच्छाच केली नाही किंवा प्रश्न विचारले नाही तर तुम्हाला त्या गोष्टी कधीच लक्षात येणार नाही. सो कीप आस्किंग क्वेश्चन्स. त्यामुळे तुम्ही नेहमी क्वेश्चन विचारले पाहिजे. So here our poem is over. Question answer we'll see tomorrow. Okay, have a nice day. Take care. Write word meanings whatever I will send you. Okay.